पैसे चोरण्यास विरोध केल्याने एकास मारहाण. नूतन वसाहत येथील रेल्वे गेटवरील घटना. कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालना शहरातील नूतन वसाहत येथील रेल्वे गेटवर थांबलेल्या एका व्यक्तीच्या खिशातून पैसे चोरणाऱ्यास विरोध केल्याने एकाला चाकूने मारहाण केल्याची घटना घडली असून मारहाण करणाऱ्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल केल्याची माहिती मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी रवींद्र रामसिंग शिकरे राहणार राम मंदिर समोर ब्राह्मण गल्ली नूतन वसाहत जुना जालना यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ते नूतन वसाहत येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या रेल्वे गेटवर फाटक बंद असल्याने थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या ओळखीचे सोमीनाथ पाची पांडव यांच्या मुलाने त्यांच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्याने सोमीनाथ पाची पांडव यांना देखील बोलावून घेतलं. सोमीनाथ पाची पांडव यांनी मुलाला पैसे चोरताना अडविल्याच्या कारणावरून चाकूने मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय. शिवाय पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.